श्रोतेहो नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आज आपण शुक मुनींनी सूत मुनींना प्रश्न विचारला की नवविधा भक्ती म्हणजे काय. शिवपुराणामध्ये याचा उल्लेख आलेला आहे की सूत मुनी सांगत होते आणि हे सांगत असताना शुक महाराजांनी प्रश्न विचारला, 9 प्रकारच्या ज्या भक्ती आहेत त्या कोणत्या आहेत. तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आता शिव महापुराणामध्ये अनेक प्रकारच्या कथा आहेत, परंतु तितका त्याचा विस्तार मोठा आहे की ती 1 महिन्यात सांगणं शक्य नाही. काही यातील निवडक भाग जो आहे की जेणेकरून तुम्हाला ज्ञान मिळेल यासाठी मी जास्त प्रयत्न करणार आहे. ज्ञानाचे कण जे आहेत तुमच्या समोर मी टाकणार आहे. तर नवविधा भक्ती म्हणजे काय हा प्रश्न विचारल्यानंतर सूत मुनींनी सांगायला सुरुवात केली. त्यामध्ये पहिली भक्ती जी आहे ती म्हणजे श्रवण भक्ती. आता श्रवण म्हणजे काय, तर श्रवण म्हणजे ऐकणे. आता ऐकण्याची क्रिया झाल्याशिवाय त्या व्यक्तीला काही समजत नाही. मूल पोटातून बाहेर आल्यानंतर ज्यावेळी ते आई वडिलांच्या सानिध्यात असतं, ती पाळण्यात घातल्यापासून त्या मुलाला आई वडिलांच्या सानिध्यात अनेक प्रकारचे शब्द बोलवल तसे ते समजत जातात. ते आ उ वगैरे करत राहतं. माता पित्यांच्या सानिध्यात ती मातृभाषा शिकतं. जर त्यानं श्रवण नाही केलं, लहान मुलाला समजा आपण कुठेतरी निर्जन ठिकाणी न बोलता जर आपण ठेवलं आणि माता पिता काहीच बोलले नाहीत, तर त्या मुलाला काहीही बोलता येणार नाही. म्हणून मुकी मुलं जी असतात त्यांना व्यवस्थित ऐकता येत नाही. तर श्रवण जे आहे ते श्रवण महत्वाचं आहे. नवविधा भक्तीमधील श्रवण ही पहिली भक्ती आहे. आता यामध्ये श्रवण कोणतं करावं हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये आध्यात्मिक श्रवण जे आहे त्यात व्रताचा महिमा कोणता आहे हे आपण श्रवण करावं. कोणतं व्रत कोणत्या वेळी आपण केलं पाहिजे हे श्रवण करावं. व्रताचे नियम कोणता आहेत ते जाणून घ्यावेत. अनेक व्रत असतात. त्या व्रतामध्ये आपल्याला आर्थिक निवारणासाठी कोणतं व्रत करावं, सौभाग्य प्राप्तीसाठी कोणतं व्रत करावं, आयुष्यवृद्धीसाठी कोणतं व्रत करावं, रोग निवारणासाठी कोणतं करावं हे आपल्याला ऐकणं आवश्यक असतं. म्हणून श्रवण ही पहिली भक्ती आहे. शाळेत मुलं गेल्यानंतर शिक्षकांच्या समोर मुलं पहिल्यांदा श्रवण करतात. तर या श्रवण भक्तीमध्ये तीर्थाचा महिमा कोणता आहे ही श्रवण करावं, त्याशिवाय समजणार नाही.
कोणत्या तीर्थाचं काय फल आहे याबाबत ऐकून घ्यावं. दुग्धहार कसा आहे, फळाहार कसा आहे, तृणाहार कसा आहे हे जाणून घ्यावं. कर्मयोग म्हणजे काय, भक्तियोग म्हणजे काय ते ऐकावं. ज्ञानयोग कशाला म्हणतात ते ऐकून घ्यावं. राजयोग कशाला म्हणतात तेही श्रवण करावं. देवतांच्या कथा ज्या आहेत त्या कथा श्रवण कराव्यात आणि या श्रवण करताना मनापासून श्रवण कराव्यात. केवळ ऐकलं किंवा एक आपलं कार्य झालं अशा दृष्टीने ऐकू नये. सत्वगुण म्हणजे काय हे ग्रंथामध्ये शोधावं, ऐकावं. ज्या ठिकाणी कीर्तन असेल, प्रवचन असेल अशा ठिकाणी ते ऐकावं. रजोगुण म्हणजे काय ते ऐकावं. तमोगुण म्हणजे काय तेही जाणून घ्यावं. तर हे आपल्याला श्रवणामुळं समजून येत. मुक्ती किती प्रकारच्या आहेत त्या सुद्धा जाणून घ्याव्यात. केवळ कथेकडे लक्ष असू नये. काही लोक काय करतात, केवळ कथा ऐकतात आणि एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. याला उपासना किंवा भक्ती म्हणत नाही. त्याच्यातून आपण काय घेतो हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणून या भक्ती मार्गामध्ये आपण काय शिकलं पाहिजे, त्याच्यातून काय घेतलं पाहिजे हे आपण श्रवण करणं गरजेचं आहे. मुक्ती किती प्रकारचे आहेत, समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्य मुक्ती. 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. या मुक्तींचं महत्व काय, नेमकं त्या प्रकारच्या मुक्तीमध्ये आपल्याला काय प्राप्त होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे की सायुज्य मुक्ती कोणीही देणार नाही. सद्गुरू शिवाय सायुज्य मुक्ती मिळू शकणार नाही. तशी जबरदस्त मनामध्ये जिद्द असणं आवश्यक आहे. म्हणून मुक्त होऊन जाणं हे साधं आणि सोपं काम नाही. तर त्यासाठी श्रवण करणं आवश्यक आहे. कोणत्या प्रकारचे दोष असतात, कोणाच्या दोषातून, कोणत्या दोषातून कोणता रोग निर्माण होतो हे श्रवण करणं गरजेचं आहे. पंचभूत म्हणजे काय हे ऐकलं पाहिजे. या पंचभूतांची कार्य कोणती आहेत ती ऐकून घेतली पाहिजेत. माया म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. ब्रह्म म्हणजे काय हे आपल्याला समजलं पाहिजे. ते श्रवणानं आपल्याला साध्य होऊ शकतं. या विश्वामध्ये शाश्वत काय आहे, अशाश्वत काय आहे या गोष्टींचंही आपण विचारपूर्वक ऐकलं पाहिजे. संत चरित्र ऐकावं, त्याशिवाय आपल्याला समजत नाही जीवनाचं सार कोणतं आहे, असार कोणता आहे हे संतांनी सांगितलेलं आहे. इतर जी पुस्तकं जी आहेत विकारी पुस्तकं वाचून ते समजणार नाही. बऱ्याचशाच कथा कादंबऱ्या लिहिलेल्या असतात आणि त्यात मन भरकडत जातं आणि दिवसभर लोक वाचत बसतात. संकट नाशासाठी कोणती उपासना आपण करावी, रोग नाशासाठी कोणती उपासना करावी या गोष्टी काय कराव्यात, ऐकत जाव्यात. उदाहरण तुम्हाला एक सांगतो. परीक्षित राजा हा या श्रवण भक्तीनंच पूर्णत्वाला गेला. परीक्षित राजाला एवढा श्रवणाचा छंद होता की आईच्या गर्भामध्ये असताना सुद्धा तो श्रवण करायचा. आणि विशेष म्हणजे
इतका तो तल्लीन होऊन ऐकायचा, देहभान विसरायचा, की त्या गर्भावस्थेमध्ये सुद्धा त्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. म्हणजे आईच्या गर्भात असल्यापासून त्याला श्रवणाची सवय होती. किती मोठी पुण्यदायी घटना आहे पहा. मुलाला ज्यावेळी समजायला लागतं त्यावेळीपासून त्यानं श्रवण करायला काहीच हरकत नाही. आणि हे बालपणी ज्यावेळी आपल्याला श्रवण करण्याची सवय लागेल त्यावेळी पुढे आपल्याला तारुण्यामध्ये सुद्धा श्रवण करण्याची सवय राहू शकते. एकदम शेवटी काही लोक म्हणतात हे आता ऐकायला नको, शेवटी ऐकूया, म्हणजे म्हातारपणे ऐकायचं. त्यावेळी भक्तिमार्ग काहीच जमत नाही, नीट ऐकू येत नाही, बुद्धीला आकलन होत नाही. तर अशा वेळी ऐकण्याचा प्रयत्न करून काही उपयोग होत नाही. तर परीक्षित राजा अगदी तल्लीन व्हायचा. काही भक्तिमार्गात लोक असे असतात की ऐकताना इतके तल्लीन होऊन जातात की ते स्वतःला विसरून जातात. अत्यंत आवडत्या काही वस्तू असतील, व्यक्ती असतील, तर अशांना सुद्धा ते विसरून जातात. भगवान शंकरांना रामायण ऐकवलं की भगवान शंकर यांना पार्वतीचा विसर पडून जायचा. इतके ते तल्लीन व्हायचे. तर मनामध्ये भगवंताच्या ठिकाणी प्रेमभाव असणं आवश्यक आहे, भक्ती असणं आवश्यक आहे. आणि ज्यावेळी ज्या व्यक्तीला अशा प्रकारची भक्ती हृदयात उत्पन्न होईल अशा वेळी त्या व्यक्तीला श्रवण करण्याची इच्छा प्रबल होते. म्हणून श्रवण ही पहिली पायरी आहे. पूजा कशी करावी हे श्रवणानं जाणून घ्यावं, ध्यान कसं करावं हे श्रवणानं जाणून घ्यावं. अनेक प्रकारच्या उपासना आहेत. प्रदक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा करता जाणं देवा समान देह होय. गुरुचरित्रामध्ये उल्लेख आहे. पिंपळ वृक्ष असो किंवा औदुंबर वृक्ष असो, अशा पवित्र वृक्षाच्या भोवती 1,00,000 प्रदक्षिणा जर घातल्या तर देवा समान निरोगी असं शरीर व्यक्तीला प्राप्त होईल. तर या कोणत्या प्रकारच्या उपासना आहेत हे आपण श्रवणानं जाणून घ्यायचे आहेत. लक्ष प्रदक्षिणा व्रतम असं म्हणलेलं आहे. ब्रह्मक्रम समुच्चयामध्ये लक्ष प्रदक्षिणा व्रतम असा उल्लेख आहे. म्हणजे 1,00,000 प्रदक्षिणा घालणं एका दिवशी शक्य नाही, परंतु रोज थोड्या थोड्या घालत जा. लक्षवर्ती व्रतम असं म्हणलेलं आहे. म्हणजे 1,00,000 वाती तयार करायच्या आणि त्याचा दीप लावून काय करायचं, भगवंताला अर्पण करायचं. रोज थोड्या थोड्या वाती तयार करत जायचं. आता यामध्ये स्वतः वाती जर तयार केल्या तर त्याला उत्तम फल आहे. दुसऱ्याकडून वाती तयार करून घेतल्या तर त्याला फल मध्यम आहे. आणि विकत आणलेल्या वाती हा तिसरा प्रकार जो आहे तो कनिष्ठ आहे. काही जण पूजा करताना ऑर्डर सोडतात, हे करून आणा, फुलं आणून द्या, बेल आणून द्या,
स्वतः करायची काही इच्छा नसते. स्वतः जर केलं तर त्याला उत्तम फल आहे. नैवेद्याच्या बाबतीतही तसंच आहे. नैवेद्य जर स्वतः केला असेल तो भगवंताला अत्यंत प्रिय आहे. दुसऱ्याकडून करून घेतला असेल तर त्याला मध्यम फल आहे आणि विकत आणलेला असेल तर त्याला कनिष्ठ फल आहे. म्हणून हे उपासना करताना जाणून घेणं महत्वाचं आहे. हे श्रवण भक्तीमुळे काय होतं, आपल्याला साध्य होतं. स्वतः लावलेली फुलं असतील, फुलझाडं असतील तर त्याला उत्तम फल आहे. दुसरीकडचे आणलेले असतील तर त्याला मध्यम फल आहे आणि विकत आणलेली फुलं असतील तर त्याला कनिष्ठ फल आहे. म्हणून उपासना करताना बऱ्याच व्यक्तींमध्ये चुका होत असतात. तर ह्या जाणून घेणं आवश्यक आहे. श्रवण करताना प्रत्येक व्यक्ती तल्लीन होईल असं काही नाही. समजा 30-40 लोक श्रवण करायला बसलेले आहेत. एखादी व्यक्ती अगदी पूर्णपणे भगवंतामध्ये तल्लीन होईल. अगदी ती व्यक्ती साक्षात्काराच्या जवळ जाईल. एखाद्या व्यक्तीला काही विशेष वाटणार नाही, ऐकून घेऊन सोडून देईल. तर प्रत्येकामध्ये स्वभाव भिन्नता आहे. त्यामुळे श्रवण आपण कितपत एकाग्रतेनं करतो, श्रवणामध्ये आपली किती तल्लीनता आहे याच्यावर त्याच्या भक्तीचं फळ अवलंबून आहे. परीक्षिताला पुढं आपल्या काय आलेलं आहे, सर्प असो वाघ असो याचं सुद्धा त्यांना भान नव्हतं. आणि श्रवण भक्तीतच ती सतत लीन व्हायची. श्रवण भक्तीतूनच ती शेवटी मुक्त झाली. तर अशा प्रकारे नवविधा भक्तीमध्ये श्रवण ही काय आहे, पहिली भक्ती आहे. आपण एवढ्यावरच थांबूया. उद्या जे आपण पाहायचं आहे ती भक्ती म्हणजे कीर्तन भक्ती होय तिसरी. त्याविषयी माहिती आपण ऐकून घेऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.